होणं हे धक्कादायक आहे। त्या दोन्ही जिल्ह्यांमधल्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचा, पक्ष संघटनेतल्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचा सगळ्यांचा अहवाल पक्षानं मागवलेला आहे। तो अहवाल आल्यानंतर तो अहवाल माननीय मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांसमोर सादर केला जाईल। आता साताऱ्यामध्ये सुद्धा बघा आम्ही उमेदवारी मागितली होती, पण आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलं की महायुतीमध्ये जागा भाजपला सुटलेली आहे। जरी आमच्या उमेदवाराने अर्ज भरला होता तरी आदरणीय शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही जाऊन तो अर्ज माघार घेतला आणि मतदान हे प्रामाणिकपणे महायुतीच्या उमेदवाराला सगळ्यांनी केलं आणि जेवढे अपेक्षित संख्याबळ महायुतीचं होतं तेवढं संख्याबळ हे मतदानामध्ये सातारा सांगलीमध्ये दिसलेलं आहे। ते नाशिकमध्ये, नाशिक जळगावमध्ये दिसायला पाहिजे होतं, म्हणूनच मी म्हटलं आम्हाला तो आश्चर्य आहे, आम्हाला तो धक्का बसलेला आहे। पक्षाचा अहवाल जो काय फील्डवरनं येईल तो आदरणीय शिंदे साहेबांच्या समोर मांडला जाईल, परंतु महायुतीची राज्य समन्वय समिती जी आहे त्याची कदाचित नेहमीप्रमाणे मंगळवारी उद्या बैठक होण्याची शक्यता आहे। जर ती बैठक उद्या निश्चित झाली तर मी त्या महायुती समन्वय समितीचा सदस्य म्हणून नक्कीच नाशिकच्या बाबतीतली आमच्या पक्षाची जी भूमिका आहे ती राज्य महायुतीच्या समन्वय समितीसमोर मांडेन। ओके। आज जो जो हमारे साथ आ रहे हैं वो सभी का हम लोग स्वागत करते हैं। आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में शिवसेना बढ़ रही है, शिवसेना के लोक प्रतिनिधियों की संख्या बढ़ रही है। 2022 से जब से आदरणीय शिंदे साहब ने मुख्य नेता की कमान संभाली है, शिवसेना ग्रास रूट तक पहुंच रही है। इसके भी आगे शिवसेना का अधिक विस्तार करने के लिए जो लोग हमारे साथ में आ रहे हैं वो सब लोगों का हाथ में हाथ लेके कंधे में कंधा मिला के हम लोग आगे काम करेंगे। मला माहिती नाही त्यांनी काय बैठक बोलवली, त्याच्यामध्ये किती लोक जमले किती लोक जमले नाहीत, पण मी आपल्याला मागे एकदा सांगितलं होतं जशी माननीय शिवसेनेच्या खासदार महोदयांच्यामध्ये खतखत होती, नाराजी होती, तशीच खतखत तशीच नाराजी शिवसेनेच्या अनेक इतर लोकप्रतिनिधींच्या मध्ये आहे। अनेक लोक अशा बाबतीतली नाराजी खतखत ही आमच्याकडे खाजगीत चर्चा करताना बोलत असतात, त्यामुळे कदाचित अशी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अशी बैठक घेऊन उभाटा पक्षाकडनं केला जाण्याची शक्यता असेल। ओके।